महाराष्ट्रातल्या देशातल्या अपमानित, वंचित, उपेक्षित पिढींना जर पुढे यायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही आणि आपण सगळ्यांनी शिक्षणाची कास धरावी हे जे सगळ्या मान्यवरांनी सांगितलंय ते आपण त्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक विचार करण्याची गरज आहे. खरं तर आपल्या मागण्या आहेत. होलार समाज मी जवळून बघितलाय. माझ्या गावात होलार समाजाचं संख्या मोठी आहे. पिंपरी बुद्रुकमध्ये पूर्वी आमचं पडळकरवाडी हे पिंपरी बुद्रुकच्या ग्रामपंचायतचा एक वार्ड होता आणि माझ्या आजोबापासून, माझ्या पंजोबापासून होलार समाजाचं आमचं रोजचं उठणं बसणं आहे. माझ्या आजोबांना 6 जोडे बांधून दिले म्हणून माझ्या आजोबांनी 10 एकर जमीन होलार समाजाच्या त्यांच्या सहकार्याच्या नावावर करून दिली होती. हा इतिहास आहे. म्हणजे एवढं जवळचं नातं आहे आणि त्यामुळं आजच्या कार्यक्रमाचं निमित्त काही नेतृत्वाला राग आला की तुम्ही वाजवणार किती दिवस, पण त्या वाजवण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलो आहोत. आपलं ते मूळ आहे आणि त्यामुळंच आपण एकत्रित आलोय. तर त्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे सातत्यानं प्रयत्न करू. मी तुम्हाला इतकाच शब्द देतो की आज वाजंत्री महोत्सवाच्या निमित्तानं होलार समाजाचं जे डपडं इथं वाजलं, जी सण इथं वाजली, जी पिपाणी इथं आटपाडीमध्ये वाजली, तीच पिपाणी, तेच डपडं आणि तो सनईचा सूर मी विधान भवनामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं तिथं वाजवेल. आपण ज्या भावना इथं मांडलेत त्या सगळ्या भावना जशाच्या तशा, त्यातला एकही शब्दामध्ये अनेक जमाती आहेत. सगळ्यांच्या या व्यथा आहेत. सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारच्या माध्यमातून आहे. पण आपली जी भूमिका आहे की आमचं स्वतंत्र महामंडळ झालं पाहिजे. मागच्या अधिवेशनामध्ये या महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाज, रामोशी समाज, वडार समाज, गुरव समाज, नाभिक समाजासाठी महामंडळाची घोषणा झाली. त्यामुळे तुम्ही आशादायी राहा. विदा ऐवळे साहेबांच्या नावानं एक स्वतंत्र महामंडळ राज्य सरकारनं निर्माण करावं याची मागणी आपण पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं सगळं शिष्टमंडळ घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण भेटू आणि त्याचा सातत्यानं पाठपुरावा करू. जोपर्यंत स्वतंत्र महामंडळ होत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. शांत बसायचं नाही. अगोदर त्यांनी सांगितलं की आम्ही पारंपरिक काँग्रेसचे मतदार आहोत मित्रांनो. पण आता आपल्याला सगळ्यांना बदललं पाहिजे. जो समाज या राज्यातल्या छोट्या छोट्या घटकांचा विचार करतो, जे सरकार छोट्या छोट्या घटकांचा विचार करतं, त्यांच्या बाजून आपण ठामपणे उभं राहणं. आणि आपली संख्या तर एवढी 25 लाखाची संख्या आहे मित्रांनो. उद्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाच्या दिवशी त्यांनी एक संकल्पना मांडली. विश्वकर्मा नावाची योजना येते आणि या महाराष्ट्रातले आणि देशातले जे पारंपरिक समाज आहेत, ज्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे, म्हणजे गावातला सोनार, सुतार, लोहार, कुंभार, आपण सगळी मंडळी, मूर्ती बनवणारे, झाडू बनवणारे, टोपली बनवणारे, हे जे छोटे छोटे समाज आहेत, आपले चप्पलचा व्यवसाय करणारे, या सगळ्या समाजात होतोय. म्हणजे छोट्या गावातल्या ह्यांनी काही कुणी मागणी केली होती का? कुणी जाऊन निवेदन दिलं होतं का? नाही आहे. पण गावातल्या लोकांना काय पाहिजे, तळागाळातल्या लोकांना काय पाहिजे याचं जाणीव असताना सरकार केंद्रामध्ये काम करतंय, राज्यामध्ये काम करतंय. तुमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत की आमच्याकडे कुणी बघितलं नाही. स्वतंत्र मागास आयोगाची स्थापना व्हावी. त्या आयोगाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या होलार समाजाचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, त्यांचं राहणीमान काय आहे, त्यांच्या शिक्षणाची परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, याचा व्यवस्थितपणे अभ्यास व्हावा. ही जी मागणी आहे ती अत्यंत योग्य मागणी आहे आणि त्यासाठी सुद्धा मी स्वतः तुमचा सर्वांचा एक सहकार्य म्हणून मी सरकारकडे पाठपुरावा करेन आणि सरकारकडे मागणी करेन की या स्वतंत्र आयोगाची सरकारनं निर्मिती करावी. आणि मित्रांनो, हे सरकार मागणाऱ्याला सगळ्यांना देणार आहे. ज्यांनी मागितलं नाही त्यांचा सुद्धा विचार करणारं सरकार आहे. आपण तर सगळे म्हणतो की आम्ही 1 लाख लोक गोळा होऊ
आणि सरकारनं मागणी करू. चिंता करू नका. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आपण वेळ घेऊ. तुमच्या सगळ्या संघटना एकत्रित करून सगळ्यांच्या वतीनं एक मेळावा आपण पुण्यात किंवा तुम्ही सांगाल त्या ठिकाणी घेऊ आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांना घेऊन येण्याची जबाबदारी ही माझी राहील. त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका मित्रांनो. आणि आपलं सगळ्याचं नातं वेगळं आहे. आपण गाव गाड्यात राहणारी सगळी लोक आहोत. आपला कुठलाच कार्यक्रम तुमच्याशिवाय होत नाही. किती जरी आता वाजंत्र्याचा राग आला तरी गावगाड्यातला कुठलाच कार्यक्रम वाजत झाल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि आमचा गजी ढोलाचा कार्यक्रम सनईवाला तिथं असल्याशिवाय त्याला मिळत बसत नाही ढोल वाजवणाऱ्याला. ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं आपण एकमेकांना बरोबर घेऊन आपण सगळे पुढे जाऊ. आता मी म्हणू का आमचं गजी ढोल वाजवायचं सोडून द्या असं म्हणून सगळे चालणार नाही. आपल्यात बदल तर 100% झाला पाहिजे. विकासाच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये 100% बदल झाला पाहिजे या मताचा मी आहे. पण आपली परंपरा जोपासत आपण बदल करू ना. मी जेव्हा आमदार झालो तेव्हा मी माझ्या डोक्याला पिवळा फेटा बांधला आणि खांद्यावरती घोंगडं टाकलं. लोक माझ्यानं कावऱ्या बावऱ्या बघायला हे कुठून आला हे कुठून आला. अरे मी जिथून आलोय ते मूळ माझं आहे. ते मूळ मी विसरणार नाही. मी किती जरी पुढे गेलो माझा समाज किती जरी पुढे गेला तर आमचं मूळ विसरता कामा नये. त्यामुळं आपला डब कुठं वाजवायचा डबडं कुठं वाजवायचं हे आपण नक्की ठरवू. कुठं वाजवायचं कुणाच्या समोर नाही वाजवायचं याच्याबद्दल आपण निश्चितपणे त्याची एक काहीतरी समिती किंवा त्याची एक संरचना आपण व्यक्तित करू की बाबांनो तुम्ही कुठं हे वाजवलं पाहिजे कुठं नाही वाजवलं पाहिजे. तुमचा राग बरोबर आहे वैसर आणि केंगार साहेब. तुमचा शत्रू तुमचा फिक्स करा. आता मला काही गोष्टी उघड बोलता येत नाही कारण आता उघड जागेचं दुखत आहे. त्यामुळं जे बोलतायत आपली दिशा योग्य ठरवू मित्रांनो. तर मी तुम्हाला हमखास सांगतो की हे सरकार सामान्य लोकांचा विचार करणारं सरकार आहे. तुमचं जे गेल्या अनेक वर्षांपासूनचं दुखणं आहे अनेक वर्षापासूनचा जो तुमचा संघर्ष आहे की आमचं हे झालं नाही आमचं ते झालं नाही. अरे चिंता करू नका. ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठीच गोपीचंद पडळकर आहे. ज्यांचा तिथं आमदार नाही त्यांच्या व्यथा मांडण्यासाठीच मी आहे. आणि त्यामुळं मला शिवाजीरावनी आणि ऐवळेकरांनी मागच विषय दिला होता. परंतु वेळेच्या अभावी मागच्या अधिवेशनामध्ये मी खूप प्रयत्न केला की तो चर्चेला आला पाहिजे. नुसतं बोलून उपयोग नाही त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. पण मी तुम्हाला हमखास सांगतो आता अधिवेशन पूर्ण वेळ आहे नागपूरला. त्या अधिवेशनामध्ये होलार समाजाच्या चुकीच्या नोंदी झाल्या. काही ठिकाणी होलार काही ठिकाणी मातंग काही ठिकाणी धनगर काही ठिकाणी होलिया. एक भाऊ होलार त्याच्या भावाला दुसऱ्याला सर्टिफिकेट तिसरंच मिळतंय. ह्या अशा अनेक अडचणी आहेत. त्याचे पुरावे पण तुम्ही माझ्याकडे दिले. आणि मी मागं 2018ला आपली एक बैठक पण लावली मंत्रालयात. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत मंत्रालयामध्ये 7व्या मजल्यावरती एक होलार समाजाची एक नंदीवाले समाजाची बैठक झाली होती. पण काही दिवसानं मीच आरक्षणाच्या मुद्द्यावरून बाहेर पडलो त्यामुळं त्याचा मला पाठपुरावा व्यवस्थितपणे करता आला नाही. तर आता आपण सगळेजण ताकदीनं या सगळ्या विषयामध्ये एकत्रित येऊ. संघटनेशिवाय पर्याय नाही मित्रांनो. राजेंद्र खरात साहेबांनी आपल्याला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जो मंत्र आहे टिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि त्यामुळं आपल्या मुलांनी शिक्षणाकडे पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. मग आपण संघटित होऊ आणि संघटित झाल्यानंतर आपल्याला संघर्ष करायची क्षमता मिळते. आणि त्यामुळं संघटनेशिवाय कुठलाही पर्याय नाही. आपल्यातले गट तट जे आहेत ते सगळे बाजूला ठेवून त्यांना सगळ्याला बाहेर ठेवून आपण सगळेजण एकत्रित येऊन होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी होलार समाजातल्या मुलांना शिक्षणासाठी राज्य सरकारनं एखादी चांगली योजना आणावी. हॉस्टेलमध्ये आमच्या मुलांना ऍडमिशन नाही मिळालं तर हॉस्टेलसाठी सरकारनं पैसे द्यावेत. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष द्यावं म्हणजे आमची मुलं चांगली नोकरीला लागतील आणि मग आमचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्याला बाजूला ठेवता येईल. त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण सरकारकडे चांगल्या पद्धतीनं मागणी करू. स्वतंत्र महामंडळ